मुंबई नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात असा बॅनरवर उल्लेख। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरएसएस मैदानात मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घालणार। शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 5 दिवसापासून आंदोलन सुरू। बच्चू कडूंचा मुलगा सुद्धा आंदोलनात सहभागी। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनात प्रहारचं आंदोलन। अमरावती टोल नाक्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी टायर पेटवलं तर डवर भागामध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलंय। निवडणुकीत महायुतीला निवडून द्या अशी ॲडव्हान्समध्ये विनंती करतो मुख्यमंत्री फडणवीसांची मतदारांना साथ। ही जबाबदारी घ्यायला तयार, मात्र प्रदेशाध्यक्ष पद सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला द्यावं। प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचं सूचक विधान। भाजपमध्ये स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजरांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। नाराजीच्या चर्चांदरम्यान भालकेंनी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळांसह भरत गोगावलेंची भेट घेतली। ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्प्युटरवरचा गेम। भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली। नाना पटोलेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ है, हे पुन्हा सिद्ध झालंय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई। पटोलेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची टीका। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता। युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे 2च पर्याय। राष्ट्रवादीच्या पॅनलशी की भाजपच्या पॅनलशी पवारांची राष्ट्रवादी युती करणार, याकडे आता लक्ष। ठाण्यातल्या दिव्यामध्ये पुन्हा परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी। छत्रीच्या धक्क्यावरून मराठी तरुणावर चाकू हल्ला।